पैसे नहीं गिरे ये लोगों के ये पाया के वास्ते पैसे ले हो गई निकाल दो पैसे कोणाला दिले लोक इथं आलेच की पाहिजे लोक इथं आलेच की पाहिजे मागचं येणार नाही या पहिले 500 रुपये तांदूळ नमस्कार, गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। आजचा व्हिडिओ आहे आपला जी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना होती तिचा आक्रमकपणा अजूनही कायम आहे। याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अमरावती जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेला जिल्हा प्रमुख सध्या दिलेला आहे तो म्हणजे पराग गुर्दे आणि त्यांच्यासोबत आहेत नरेंद्र पटोळे आणि कडू। त्यामुळे या जिल्हा प्रमुखांमध्ये जी आक्रमकता आहे ती त्या दोन जिल्हा प्रमुख मध्ये गेली आणि त्यांचे जे खालच्या लेवलचे म्हणजे तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख यामध्ये सुद्धा ते आक्रमकता आलेली आहे। म्हणजे नेता जर वरचा आक्रमक असला, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न उचलणार असला, त्याचे परिणाम खालच्या लेवलपर्यंत जातात। त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे दर्यापूर तालुक्यात नवनियुक्त तालुका प्रमुख शिवसेनेचे उघडा सेनेचे प्रमोद धनोकर झाले आणि त्यांनी लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रयत्न चालू केले। पंचायत समितीमध्ये गेल्या कित्येक दिवसापासून घरकुलाचे चेक साठी पैसे मागणारे तिथं लोक होते आणि पुराव्यासकट ते तिथं सादर केले। तिथे लोक आलेले ज्यांना पैसे मागायचे होते चेक काढण्यासाठी ते सुद्धा आलेले होते। असं आक्रमक आंदोलन त्यांनी पंचायत समिती मध्ये केलं आणि काही काळापर्यंत तिथे वातावरण बिलकुल म्हणजे तंग झालेलं होतं। पण समंजसपणाने 7 दिवसाचं अल्टिमेटम देऊन त्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा याकरता पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आश्वासन दिलं। पण याची जी आक्रमकता आली ती आतापर्यंत अगोदरचे जिल्हा प्रमुख म्हणा की जे नेते होते यांच्यामध्ये नव्हती आणि जनसामान्यांचे लोकांचे प्रश्न हे त्यांना क्षुल्लक वाटत होते म्हणून त्यांनी अशा प्रकारचं आंदोलन केलं नाही। काही नेतृत्वासाठी, फोटोसाठी किंवा खुर्चीसाठी असणारे काही तकलादू लीडर आहेत की त्यांची एवढी ही नाही म्हणा म्हणजे शरीराची धाव कुपापर्यंत असे काही नेते आहेत। पण त्यांचे ते आंदोलनाला जी धार पाहिजे किंवा त्यांच्या मागे जे लोक पाहिजेत ते नाही आहेत। पण जी आक्रमकता आहे ती प्रमोद धनोकरमध्ये नक्कीच ज्यांच्या हाताखाली त्यांनी काम केलं ते म्हणजे पराग गुर्दे यांच्यामधून आली असं म्हणण्यास काही हरकत नाही। 7 दिवसाचा अल्टिमेटम 7 दिवसानंतर हे आंदोलन तीव्र होईल आणि असेच आंदोलन आपल्याला पुढच्या काळात प्रमोद धनोकर यांच्याकडून दिसतील असं म्हणण्यास काही हरकत नाही। कारण मी हा व्हिडिओ एक दिवस लेट यासाठी टाकला की पेपरवाले, वर्तमान पेपरवाले ही या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न उचलून घेतलेल्या माणसाची दखल घेतात का म्हणून मी एक दिवस वाट पाहिली आणि त्या सर्वसामान्य माणसाच्या घरकुलाच्या पैशाबद्दल ज्यांनी पैसे मागितले चेक काढून देण्यासाठी ते आंदोलनची धार एवढी तीव्र झाली का जवळजवळ 10 ते 12 पेपरवाल्यांनी त्याची दखल घेतली। येणारा काळ हा सर्वसामान्यांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आक्रमकपणे वागतील पण त्यासाठी ही केसेस लावून घेणारा नेतृत्व पाहिजे। दर्यापूर तालुक्यात तालुका प्रमुख बरोबर मिळाला पण दर्यापूर तालुक्याला शाप आहे की इथे शिवसेनेचा शहर प्रमुख हा कट्टर शिवसैनिक होत नाही। मागच्या वेळेस लादला गेला आणि यावेळेस त्यापेक्षाही लादला गेला असं म्हणण्यास काही हरकत नाही। नंतर त्यांच्यामध्ये कट्टरता येईल पण मुळात शिवसैनिक हा शहर प्रमुख हवा असं सर्वसामान्य जनतेला वाटते। कारण इथं तो शहर प्रमुख आपल्या अंडरमध्ये राहायला पाहिजे म्हणून कोणत्या तरी नेत्याने तो लादला असं म्हणण्यास काही हरकत नाही। येणाऱ्या काळात नक्कीच प्रमोद धनोकरच्या अंडरमध्ये शिवसेना ही आहे त्यापेक्षा आक्रमक होईल याची चुणूक या आंदोलनातून दिसली। आणि जो राहिला होता प्रश्न की शिवसेनेमध्ये 2 गट आहेत पण आता सुनील पाटील डिके यांचे जे लोक आहेत ते सुद्धा शिवसेनेमध्ये सध्या समाज ठेवून आले कारण त्यांचा विरोध होता तो युवा सेनेचे जिल्हा प्रमुख कमी वयात
त्यांच्या नेतृत्वाखाली सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य राहिलेले लोक कसे काय काम करतील म्हणून ते शिवसेनेत विभागणी होती. एकाकडे सुनील पाटील टिके आणि दुसरीकडे अंकुश पटेल कावटकर. पण आज एक क्षत्रिय मला आहे, तो म्हणजे प्रमोद धनोकर यांच्या सर्व नेतृत्वातच हे घोडदौड चालू आहे. येणाऱ्या काळात नक्कीच दर्यापुरात आमदार असल्यामुळे शिवसेना प्रखरतेने लोकांचे कामं करतील असं म्हणण्यास काही हरकत नाही. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका.